जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक 5वा. समास 6वा. शुद्ध ज्ञान निरूपण. शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहणे याचे नाव ज्ञान होय. आपले खरे स्वरूप पाहणे हे खरे ज्ञान. मुख्य देव जो ईश्वर त्याला जाणावे. आपल्यामधील खरा मी तो आपले खरे स्वरूप ते ओळखावे आणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे निश्चित ठरवावे. याला ज्ञान म्हणतात. खरा मी आत्मस्वरूप आहे, तोच ब्रह्मरूप म्हणून ईश्वर आहे आणि ते स्वरूपच कायम टिकणारे आहे. म्हणून एकाच आत्मज्ञानाची ही 3 अभिन्न अंगे आहेत. ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांचा डोलारा मावळतो आणि मी तू हा द्वैतभेद संपूर्णपणे नाश पावतो, त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. परमात्म स्वरूपामध्ये अहम अशी स्फूर्ती होण्याच्या आधीची जी अवस्था, त्या अवस्थेमध्ये दृश्याचा मागमूस नाही. त्यामुळे पंचमहाभूतांचा पत्ता नाही आणि त्यामुळेच भेदाचे नावच नाही. अशी जी दृश्य जन्मास येण्यापूर्वीची सूक्ष्मातिसूक्ष्म अभेद स्थिती, तिला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमात्म स्वरूपच होय. जो अनुभव मन व बुद्धी यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेच्या आत आणता येत नाही, परावाणीच्याही पलीकडे तो आहे असे सांगतात, त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात. मन, बुद्धी आणि वाणी तिन्ही आत्म्याच्या प्रकाशाने सजीव राहतात. त्यांच्या सत्तेने कार्यक्षम होतात. जागृती, स्वप्न व सुषुप्ती हा त्यांचा प्रांत होय. इतकेच नव्हे तर तुर्येच्या पलीकडे ज्ञान राहते म्हणून परावाणीसुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जेथे दृश्यांचे भान संपूर्ण नाहीसे होते, जेथे मी जाणतो, मला ज्ञान आहे, ही जाणीव अज्ञान समजले जाते, असे अत्यंत मलरहित शुद्ध जे स्वरूपभान, त्याला ज्ञान म्हणतात. स्वरूपभानामध्ये माया मावळते म्हणून दृश्याचे भान उरत नाही. ज्ञानाने अज्ञान नाहीसे होते आणि पुढे ते ज्ञान देखील स्वरूपात विलीन होते. म्हणून मी जाणतो हे उरत नाही. कोणत्याही भेदाचा, दृश्याचा, विकल्पाचा मल नाही, म्हणून ते स्वरूप अतिनिर्मल व शुद्ध आहे. देहबुद्धीच्या 3 अवस्था ओलांडून 4थ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते. पण ही सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरणे हे खरे ज्ञान समजावे. तुर्या ही 4थी अवस्था सर्वसाक्षीणे असते, म्हणून तिला आत्मज्ञान म्हणतात. परंतु त्या अवस्थेमध्ये साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान असते. यासाठी ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे होय. दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे याचे नाव आत्मज्ञान होय. ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाखेरीज काहीच उरत नाही, तेथे सर्वसाक्षीपणा असू शकत नाही. म्हणून तुर्येमध्ये होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानू नये. आत्मज्ञानामध्ये संपूर्ण अद्वैत असते. तुर्येमध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळते. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे, निराळच आहे. मी देहच आहे ही दृढ भावना म्हणजे देहबुद्धी. मी आत्माच आहे ही दृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी. जागेपण, स्वप्न व गाढझोप या 3 अवस्था देहबुद्धीच्या, तर तुर्या अवस्था आत्मबुद्धीची. देहबुद्धीच्या ज्ञानामध्ये ज्ञाता नेयाहून वेगळा राहतो. मी म्हणजे ज्ञाता व तू म्हणजे ज्ञेय, म्हणून तेथे द्वैत आढळते. तुर्येच्या ज्ञानामध्ये आता मी आत्माच होतो. त्या अवस्थेमध्ये मी देहच आहे हे भान लोकते खरे, परंतु मी आत्मा आहे, मी दृश्य पदार्थाहून निराळा आहे, मी त्यांना वेगळेपणाने पाहतो असे भान असते. याला सर्वसाक्षिणी अवस्था म्हणतात. यामध्ये मी ज्ञाता आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो, म्हणून अज्ञान उरत नाही. परंतु दृश्याला साक्षी राहून वेगळेपणाने पाहणे शिल्लक असते. याचा अर्थ असा की दृश्य नेयप्रमाणे ज्ञाताहून वेगळे राहते. हेच द्वैत होय. आत्मज्ञानात संपूर्ण अद्वैत असल्याने द्वैत असणारी तुर्या शुद्ध आत्मज्ञान नव्हे. शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐक. जे शुद्ध परमात्म स्वरूप आहे तेच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो, त्याचे नाव शुद्ध स्वरूप ज्ञान होय, हे श्रोत्यांनी समजावे. महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे, परंतु त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकाने महावाक्यांच्या अर्थाचा विचारच करणे आवश्य आहे. महावाक्यामध्ये परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंका नाही, परंतु त्यांचे मननच केले पाहिजे. महावाक्यांचा नुसता जप केल्याने अज्ञानाचा अंधार नाहीसा होत नाही. आत्मा ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आहे आणि आपण वास्तविक आत्मस्वरूप आहोत, म्हणून आपण ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा उपदेश हा असा आहे. मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे
असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे समजावे. या ज्ञानाला शुद्ध व निर्मल स्वरूपज्ञान असे वेदांतामध्ये म्हणतात. हे ज्ञान अतिसूक्ष्म विचाराने आपल्यामध्येच उदय पावते व त्याच्यामध्ये सर्व विरोध मावळतात. उपनिषदांमध्ये 3 ठिकाणी यांचे फार सुंदर वर्णन आढळते. उदाहरणार्थ, असो यः असो पुरुष तम अस्मी. अर्थ, तो जो पुरुष तोच मी आहे. यद आत्मतत्वेन तु ब्रह्मतत्वं दीपोपनेह मुक्तः प्रपश्येत. अजध्रुवं सर्वत्वैशुद्धं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः. अर्थ, ज्याप्रमाणे दिव्याच्या साह्याने मनुष्य वस्तू पाहतो, त्याचप्रमाणे योगी आत्मतत्वाच्या साह्याने अज, ध्रुव, परम, श्रेष्ठ व कांतिमान ब्रह्मतत्व पाहतो. यत्परम ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतन महत सूक्ष्मात सूक्ष्मतरम नित्यं स त्वमेव तत्. मयि एव सकलं जातं मयि सर्व प्रतिष्ठितं मयि सर्व लयं याति तद्ब्रह्म अद्वयम अस्मि अहम. अर्थ, सर्वोत्तम ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे, विश्वाचे मूळ आहे, अतिशय सूक्ष्म आहे आणि नित्य आहे. ते तू आहेस. माझ्यातून सर्व व्यक्तदशेस येते, माझ्यामध्ये जगते आणि माझ्यातच लय पावते. हे अद्वय ब्रह्म मीच आहे. महावाक्यांचा अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपण परमात्मा स्वरूपच आहोत, पण अर्थ न पाहता त्यांचा नुसता जप केला तर व्यर्थ श्रम मात्र होता. महावाक्यांचे मनन करून त्यामधील अर्थाचा स्वतः अनुभव घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. आपण म्हणजे मी ब्रह्मच आहोत हा महावाक्यांचा खरा व शुद्ध सूक्ष्म अर्थ आहे. आपले हरवलेले स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होणे, आपण खरा मी आपण जाणणे हे ज्ञान फारच दुर्लभ आहे. कारण ते ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूपच असते. स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध. आत्म्याला जाणणारा आत्म्याशी तादात्म्य पाहून आत्मज्ञान मिळवितो. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचे प्रमाण त्या ज्ञानामध्येच अंतर्भूत असते. म्हणून आत्मज्ञान स्वतः सिद्ध असते. एका मूळ स्वरूपातून हे सारे विश्व व्यक्तदशेला येते व पुन्हा त्याच स्वरूपात ते लय पावते. त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते. मग आपण बांधले गेलो आहोत असा अज्ञानातून निर्माण होणारा भ्रम नाहीसा होतो. आपण विश्वापेक्षा देखील विशाल असताना स्थळ काळांनी वेढल्यामुळे जणू काही बद्ध आहोत. ते विश्वच मुळी स्वरूपात लीन झाल्याने आत्मज्ञानी पुरुषाला बद्धपणाची भावना उरत नाही. स्वस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मते आणि मतांतरे यामध्ये विरोध आढळतो. परंतु आत्मज्ञान झाल्यावर हा सारा विरोध मावळतो. अतिसूक्ष्म विचार करून पाहिल्यास सर्वांमध्ये ऐक्य सापडते. आत्मस्वरूप अनंत असल्याने ज्याला त्या अंगाचे दर्शन होते त्याला अनुसरून तो आपले मत मांडतो. आत्मज्ञानी पुरुषाच्या अनुभवामध्ये सर्व अंगे एकत्वाने गोळा होतात. अतिशय सूक्ष्म म्हणजे खोल व व्यापक विचार मात्र केला पाहिजे. अज्ञानाचा मल नसलेले अगदी शुद्ध आत्मस्वरूप या दृश्य चराचराचे मूळ आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येऊन ते ज्ञान होते, त्यास वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान असे म्हणतात. आपण आपल्या मूळ स्थानाचा म्हणजे स्वरूपाचा शोध केला तर आपण आत्मस्वरूपात जातो. ते स्वरूप ज्ञानमय असल्याने तेथे अज्ञान आपोआप नाहीसे होते. म्हणून आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रह्मज्ञान असे नाव आहे. आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा शोध करू जाता आत्मज्ञान होते. आत्मा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानामुळे सर्वज्ञ बनतो. आपल्याला सर्व ज्ञान हस्तगत होते. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही आकुंचित वृत्ती शिल्लकच उरत नाही. मी कोण आहे हे जाणण्याचा हेतू बाळगून जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असणाऱ्या मीला पाहता पाहता आपण अगदी निश्चितपणे आत्मस्वरूपच होतो. पूर्वी होऊन गेलेल्या सर्व थोर ज्ञानीपुरुषांना असे आत्मज्ञान प्राप्त झालेले होते. आत्मज्ञानच सर्व वेदशास्त्रांचे रहस्य आहे. सर्व संतांचे वर्म देखील तेच आहे. श्रद्धावंत पुरुषांना त्यांच्या भाग्यानुसार आत्मज्ञान प्राप्त होत असते. असो, पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारातून पार पडले ते आता नीट ऐक. महामुनी वसिष्ठ आणि व्यास, समाधानी शुक आणि नारद, महाज्ञानी जनकादिक या आत्मज्ञानानेच थोरपदाला पोहोचले. वामदेवालाही योगेश्वर, वाल्मिकी, अत्री, ऋषीवर, शौनकादी हे सर्व वेदांत तत्वज्ञानाचे रहस्य जे आत्मज्ञान त्यानेच परमपदाला पोहोचवले. सनकादी थोर ज्ञानी आणि आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ हे नाथपंथी महायोगी आणि आणखी असंख्य महात्मे आत्मज्ञानानेच कृतकृत्य झाले.
मोठमोठे सिद्ध मुनी आणि महान अनुभवी या सर्वांच्या अंतरंगाची जी अवस्था म्हणजेच आत्मज्ञान, ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेव निरंतर डोलत असतो, ते आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जे योग्य प्रमाणाने निश्चित केलेला निर्णय आहे, जे साक्षात अनुभवाला येते आणि जे अतिसूक्ष्म विचारांती योग्य ठरते. जे आत्मज्ञान श्रद्धावंतांना त्यांच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते, पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले व पुढे होणारे सर्व साधुसंत आणि सज्जन यांचे गुह्य असलेले असे जे आत्मज्ञान, ते मी आता सांगतो. तीर्थ, व्रत, तप, दान, धूम्रपान, पंचाग्नी, साधन, गौरांजन या साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हे सगळ्याच परमार्थ साधनांचे खरे फळ आहे. तेच ज्ञानाची परमावधी आहे. आत्मज्ञानानेच संशयवृत्तीचे मूळ संपूर्णपणे नाश पावते. जगात कितीतरी भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेमध्ये कितीतरी ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्यक्ष वेदांतावर कितीतरी ग्रंथ आहेत. या सर्वांचा खोल अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान हाच होय. पुराणांचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान सांगता सांगता वेद थकले. असे विलक्षण असणारे आत्मज्ञान आता या क्षणी गुरुकृपेने समजावून देईन. श्री समर्थ सांगतात की संस्कृत ग्रंथात काय आहे ते आपण पाहिलेले नाही. मराठी ग्रंथात आपला प्रवेश नाही, पण आपल्या हृदयात सद्गुरू स्वामींची कृपामूर्ती मात्र स्थिरपणे राहिलेली आहे. आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची गरज तरी काय आहे? माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीत माझ्या हृदयात बसलेला आहे. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता मला अगदी प्रयत्न वाचून गोड सद्गुरुकृपा लाभलेली आहे. मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहून संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत. संस्कृत ग्रंथामध्ये देखील वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. वेदांतापेक्षा दुसरे काहीच श्रेष्ठ नाही, कारण वेदांचे सारे रहस्य वेदांतामध्ये प्रकट झाले आहे. असो, अशा वेदांताचा जो तात्पर्यार्थ आहे, जो अत्यंत खोल परमार्थ आहे, तो तू आता ऐक. अतिशय खोल आणि अर्थगंभीर असे जर काही असेल तर ते सद्गुरूंचे वचन आहे. त्या वचनाने निश्चितपणे समाधान मिळते. सद्गुरूंचे वचन तोच खरा वेदांत व तोच खरा सिद्धांत होय. ते वचन हेच प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान होय. माझ्या सद्गुरू स्वामींचे जे वचन आहे ते अतिशय खोल अर्थाने भरलेले आहे. त्या वचनाने माझे संपूर्ण समाधान झाले. ते वचन खरोखर माझ्या जीवाचे रहस्य आहे, गुपित आहे. ते मी तुला सांगेन म्हणतो. माझ्या सांगण्याकडे तू लक्ष दिलेस तर ते या क्षणी तुला सांगतो. शरणागत होऊन शिष्याने श्री समर्थांचे पाय घट्ट धरले आणि तो दिनमुखाने म्हणाला की मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. तेव्हा गुरुदेवांनी सांगण्यास प्रारंभ केला. तू स्वतः परमात्मा स्वरूप आहेस असे सांगून मग आत्मज्ञानाचे सर्व अंगांनी वर्णन केले. सद्गुरूंशी अनन्य होऊन ते ज्ञान प्राप्त होते व पूर्ण समाधान मिळते. दृश्य विलीन होऊन आत्मनिवेदन मात्र होणे आवश्यक आहे. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे. मी ब्रह्मा आहे असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही, ते मी समजावून सांगतो. त्या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य दोघे एकरूप होऊन जातात. शिष्या, या महावाक्यातील मर्म ऐक. तू स्वतः ब्रह्मरूप आहेस. याबद्दल यंकिंचित संशय धरू नकोस. त्याविषयी भ्रम बाळगू नकोस. भक्तीचे 9 प्रकार मागे सांगितले. त्यापैकी आत्मनिवेदन हा मुख्य प्रकार आहे. तो आता संपूर्णपणे वर्णन करतो. विश्व निर्माण होते त्यावेळी ही पंचमहाभूते क्रमाने निर्माण होतात, पण विश्व अशाश्वत आहे. कल्पांताच्या वेळी ते नाश पावते. तेव्हा ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्याच क्रमाने लय पावतात. इतकेच नव्हे तर अखेर उरणारी दोघे, प्रकृती आणि पुरुष, ती देखील परब्रह्मात विलीन होतात. अशा रीतीने सर्व दृश्य वस्तू नाश पावल्या म्हणजे वास्तविक मीपणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूप असल्याने एकस्वरूप होण्यास निराळे काही करावे लागत नाही. सर्व सृष्टी मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर मग फक्त एक स्वरूप ब्रह्म तेवढे उरते. त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांना पाहायचे म्हटले तरी ते आढळणार नाही. ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून भस्म होतो. ज्ञाता ज्ञानाशी तदाकार झाल्याने, आता स्वतः ज्ञानरूपच झाल्याने वेगळेपणाचे मूळच जळून जाते. लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता न्यायाला जाणत असता त्याच्याहून वेगळा राहतो. त्यामुळे त्या ज्ञानामध्ये वेगळेपणाचे मूळ कायम राहते. अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता न्यायाशी तदाकार होऊन त्याला जाणतो. त्यामुळे तेथे वेगळेपण उरतच नाही. शिवाय दोघे गेल्यावर केवळ ज्ञान तेवढं शिल्लक राहते. हे ज्ञान आत्मस्वरूपात असल्याने त्यामध्ये दृश्याला दृश्यपणाने राहणे शक्य नसते. दृश्य भासणे हा अज्ञानाचा परिणाम असल्याने अज्ञान नाहीसे झाले की दृश्य आपोआप अंतर्धान पावते. आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य, विश्व हे मिथ्या आहे असे पटते.
म्हणजे ते जसे दिसते तसे ते नाही अशी खात्री पटली की दृश्याकडे धाव घेणारी वृत्ती आपोआप मागे फिरते. अशा रीतीने वृत्ती उलटून हृदयामधील आत्मस्वरूपाकडे धाव घेऊ लागली की मग दृश्य असूनसुद्धा नसल्यासारखे होते, ते असून अनुभवास येत नाही. अशा रीतीने वृत्ती अंतर्मुख होऊन स्वस्वरूपापर्यंत पोहोचली की सहजच आत्मनिवेदन घडते. असो, जो शिष्य आपल्या गुरुशी अनन्य असतो त्याला आत्मनिवेदनाची काळजी करण्याचे कारण नसते. अभक्त जसा भगवंताहून वेगळा राहतो तसा शिष्य सद्गुरूहून वेगळा राहता कामा नये. शिष्याचे आणि सद्गुरूचे मनोमिलन झाले पाहिजे. शिष्यांचे जीवन सद्गुरूने भरून गेल्यावर आत्मनिवेदनासाठी आणखी निराळे काही करावे लागत नाही. असे आत्मनिवेदन एकदम साधत नाही. ते दृढ होऊन अनुभवास येण्यासाठी सद्गुरूंचे चरित्र, गुण, महिमा, रूप इत्यादींचे वारंवार चिंतन करावयास हवे. त्यांच्या वचनांची आठवण करून त्यांचा अर्थ पुन्हा पुन्हा मनात घोळवायला हवा. अशा प्रकारचे सद्गुरू भजन केले तर निश्चितपणे समाधान मिळते. शिष्या यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. आत्मज्ञानाने समाधान मिळते. संसारामधील भीती आणि चिंता यांचे बंधन सर्वस्वी नाहीसे होते. मी देहच आहे असे ज्या माणसाला वाटते तो आत्मघातकी असतो. मी देहच आहे या अभिमानाचा परिणाम म्हणून त्याला जन्ममरणाच्या येरझारा सतत वारंवार भोगाव्या लागतात. वास्तविक खरा मी आत्मस्वरूप आहे म्हणून मी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकरण या 4 देहांहूनही वेगळा आहे. मीला जन्ममरण नाही, कर्माचा स्पर्श होत नाही. या सगळ्या दृश्यरूप खिचडीला, 18 धान्याच्या कडबोळ्याला मी आतबाहेर व्यापून आहे. तो मी म्हणजे आत्मा तूच आहेस. खऱ्या ज्ञानदृष्टीने पाहिले तर कोणाही जीवाला बंधन नाही. मी बांधलेला आहे असे अज्ञानामुळे वाटते. तो भ्रम आहे व ज्याने लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरून ठेवल्याने मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो व जीवाला भुलवून टाकतो. या भ्रमातून सुटण्यासाठी एक उपाय करावा. आपण एकांतामध्ये बसावे, स्वस्वरूपात लीन व्हावे, तेथे विसावा घ्यावा. हा अभ्यास करीत गेल्याने परमार्थ स्थिर होतो, आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो. परमार्थाचे अखंड श्रवण आणि मनन करीत राहिले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचले की अंगात वैराग्य भरून जाते. दृश्याबद्दलची यत्किंचित वासना अंतःकरणात उरत नाही. आत्मज्ञान होण्यास इंद्रियांना आवर घालून वासना निर्मूल केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे बंधन न घालता इंद्रियांना मनसोक्त भोग भोगू दिले तर मनाची तळमळ शांत होणार नाही. इंद्रिये जे भोग मागतात ते त्यांना दिले तर त्यांची वकवक अधिक वाढते. म्हणून मोकाटपणे भोग भोगून मनाची तळमळ शांत होत नाही. इंद्रियाचे भोग समाधान देत नाहीत हे उमजून ज्याचे मन त्याच्याबद्दल विरक्त बनते त्यालाच पूर्ण आत्मज्ञान होते. उदाहरणार्थ, एका माणसाने मणी टाकला तेव्हा गेलेले राज्य त्याला परत मिळाले. त्याचे असे झाले की एक राजा होता. त्याच्याकडे एकाने एक शिंगाचा मणी आणला. तो फारच प्रकाशमान आणि मोहक होता. त्याने तो राजास दाखविला आणि सांगितले की पौर्णिमेच्या दिवशी हा मणी स्वर्ग, मृत्यू, पाताल या तिन्ही लोकातील आपल्याला हवी ती वस्तू देऊ शकतो. राजाला मणी फारच आवडला व त्याने त्याची किंमत विचारली. मणी आणणारा माणूस म्हणाला, तुझे सबंध राज्य मला देशील तर हा मणी मी तुला देईन. राजाने विचार न करता मूर्खपणाने राज्य त्याला दिले आणि तो मणी घेतला. पुढे पौर्णिमेस राजाने त्या मण्याची प्रार्थना केली पण तिचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने तो मणी परत केला आणि आपले राज्य हस्तगत केले. तात्पर्य, इंद्रियांचे भोग दिसायला सुंदर दिसतात पण त्यांच्या पायी आपण आपले स्वराज्य, स्वानंद, साम्राज्य किंवा आत्मज्ञान गमावून बसतो. त्यांचा नाद सोडला की गमावलेले स्वस्वरूप परत मिळते. अविद्येमुळे आपल्याला भ्रम होतो. जे मिथ्या आहे ते सत्य वाटते. अविद्या नाहीशी होण्यास ज्ञान हाच उपाय आहे. मी तुम्हाला एक निश्चित भविष्य सांगतो, ते लक्ष देऊन ऐकावे. माणसाला ज्या गोष्टीचा सारखा ध्यास लागतो तीच त्याला मिळते. म्हणून आपण अविद्या सोडावी आणि सद्विद्या धरावी. भगवंताच्या किंवा आत्मस्वरूपाच्या नादी लागावे. आत्मज्ञान झाल्यावर जगाला वंद्य होण्याची योग्यता येण्यास उशीर लागत नाही. सन्निपातजवर मोठा दोषी असतो. त्यामध्ये रोग्याला भ्रम होतो आणि मग काहीतरी भयंकर दृश्य त्याला दिसू लागतात. पण योग्य औषधोपचार होऊन त्याचा ताप उतरला की भ्रम नाहीसा होतो आणि तो खरा आनंद भोगतो. त्याचप्रमाणे अज्ञानरूप सन्निपाताने जीवाला भ्रम होतो आणि मग काहीतरी भलतेच व खोटे दृश्य दिसू लागते. त्यावर आत्मज्ञानाचे औषध घेतले की अज्ञान नाहीसे होते.
मग आपल्याला जे दृश्य दिसत होते ते मुळातच नव्हते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. एका झोपी गेलेल्या माणसाला एक भयंकर स्वप्न पडले. त्या खोट्या असणाऱ्या स्वप्नाने घाबरून तो ओरडू लागला. तेव्हा त्याला जागे केले, त्यामुळे तो आपोआप झोपेआधीच्या निर्भय स्थितीला आला. त्याला पडलेले स्वप्न खोटे होते, पण त्याला ते खरे वाटले. त्यामुळे त्याला दुःख झाले. जे खोटे असते त्याचे संपूर्ण निरसन कधीच होत नसते. त्याचा काहीतरी परिणाम उरतोच. जो जागा असतो त्याला स्वप्न खोटे असते. जो झोपलेला असतो त्याला ते सर्व बाजूने वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीती उरतच नाही. ज्यावेळी अविद्यारूप झोप जीवाला अगदी झापड घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने पडतात. त्यामुळे तो घाबरतो व त्याचे सगळे भयाने कापू लागते. या अविद्यारूप झोपेतून संपूर्ण जाग येण्यास सारखे श्रवण आणि मनन करावे. जागेपण कसे ओळखावे याची खूण सांगतो, ती ऐकावी. जो अगदी मनापासून इंद्रिय भोगाविषयी पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असे ओळखावे. ज्याला संपूर्ण विरक्ती साधली नाही त्याला साधक असे म्हणतात. जगामधील आपले मोठेपण सोडून त्याने साधन करीत राहावे. ज्याला साधन करावेसे वाटत नाही तो सिद्धपणाच्या अभिमानाने बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षा मुमुक्षू केव्हाही चांगला, कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्याने तो ज्ञानाचा अधिकारी असतो. हे ऐकून शिष्याने प्रश्न केला की बद्ध व मुमुक्षू यांचे लक्षण काय? साधक आणि सिद्ध कसे ओळखावे? सद्गुरू म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात दिले आहे. ते वर्णन सावध श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. समास 6 समाप्त.